चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण ब्रँड एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या। सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांची आमदार सौ सीमाताई हिरे व उद्योजकांकडे मागणी। स्थानिक तरुणांना MIDCतील नोकऱ्यांमध्ये 20% आरक्षण द्या। महिला बचत गटांना काम द्या। आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर अंबड MIDCतील समस्यांवर विशेष बैठक। नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने अंबड सातपूर MIDCतील विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत MIDCतील पायाभूत सुविधा, उद्योजकांच्या समस्या तसेच स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सातपूरचे सभापती समाधान देवरे यांनी सांगितले की MIDCतील विविध समस्या सोडविण्यासाठी नाशिक महापालिका कटिबद्ध आहे। मात्र सिडको अंबड सातपूर परिसरात राहणाऱ्या स्थानिक युवकांना MIDCतील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळाव्यात यासाठी MIDCतील सर्व उद्योगपती, HR मॅनेजर तसेच निमा आणि आयमा पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थानिक तरुणांसाठी किमान 20% जागा राखीव ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी सातपूरचे सभापती समाधान देवरे यांनी केली आहे। तसेच महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी MIDCतील सर्व कंपन्यांनी पुढाकार घेऊन विविध कामे महिला बचत गटांना द्यावीत, अशी मागणी समाधान देवरे यांनी केली आहे। महिला बचत गटांना काम मिळाल्यानंतर त्यांचे काम पूर्ण करून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, अशी हमी सभापती देवरे यांनी घेतली आहे। या मागण्यांची आमदार सौ सीमाताई हिरे यांनीही गांभीर्याने दखल घेतली। MIDCतील उद्योगपतींनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी तसेच महिला बचत गटांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीस नाशिक महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, उद्योगपती, HR मॅनेजर तसेच निमा आणि आयमा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याच्यासाठी जर एक 20% जागा जर तुम्ही आरक्षित ठेवल्या आणि आमच्या मुलांना जर तुम्ही नोकऱ्या दिल्या तर नक्कीच आम्ही तुमचं धन्यवाद मानू। कारण आमच्या नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी नोकरी लागतो आणि आमचे स्थानिक जे मुलं असतील, स्थानिक त्याचा अर्थ असा आहे की त्याचा ॲड्रेस हा सातपूर, अंबड आणि सिडको मधला आधार कार्डवर जर ॲड्रेस असेल आणि तो जर तुमच्या कंपनीला पात्र ठरत असेल, आम्ही असं म्हणणार नाही की तो 10वी झालेला आहे त्याला इंजिनियर म्हणून घ्या, परंतु तो जर पात्र असेल तर त्याच्यासाठी ज्या काही 20% जागा असतील तर तुम्ही आमच्यासाठी, आमची आमदारताईंच्या व आमच्यातर्फे तुम्हाला विनंती करू की त्यांना नोकरी द्यावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। व आमच्या नाशिकमध्ये महिला बचत गट भरपूर प्रमाणात, ताईंच्या अंडरमध्ये आपण महिला बचत गट स्थापन केलेला आहे। नुसता बचत गट स्थापन करून त्या महिलांना जर उद्योग मिळत नसेल तर त्या महिलांचा बचत गटाला काही अर्थ उरत नाही। आपल्या MIDCने जर ठरवलं, सगळ्याच उद्योगपतींना मी रिक्वेस्ट करेन की या महिला बचत गटाला आम्ही त्यांच्या जबाबदारी घेऊ। तुम्ही जर त्यांना, आम्ही आमच्या महानगरपालिकेचे जे काही महिला बचत गटांसाठी जो काही उद्योजक म्हणून त्यांना आम्ही आता घोषित करतोय, त्या ठिकाणी जर तुमच्या कंपनीमधलं काही काम देता आलं तर आमच्याशी संपर्क साधा। तुमच्या कामाच्या, तुमच्या ज्या काही प्रोडक्टची जबाबदारी आम्ही घेऊ आणि या बचत गटांना सुद्धा तुम्ही काम द्यावं, एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि अपेक्षा बाळगतो की आमच्या तरुण युवा पिढींना तुम्ही 20% जागा आरक्षित करावा, एवढी विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।